वेलकम बॅक टू माय चॅनल पूर्वी आर्या क्रेझी मॉम. तर कशा आहात तुम्ही? आशा करते मजेत असाल. आहोत नागपूरमधील दीक्षाभूमीला भेट देणार आहोत. तर आपण नागपूर दीक्षाभूमीला पोहोचलो आहोत. नागपूर दीक्षाभूमीच्या आतमध्ये एंटर केलं आहे. तर नागपूर दीक्षाभूमीचा हा कसा आहे परिसर बघा. त्याच्या बाजूलाच एक गौतम बुद्धांची आणि आंबेडकरांची मूर्ती स्थापित केली आहे. आपण आतमध्ये एंट्री केल्यानंतर अशी भव्य मूर्ती गौतम बुद्धांची आतमध्ये आहे. तर ह्याचा गाभारा किती सुंदर आणि भव्य आहे. तर दीक्षाभूमीहून आपण निघालो आहोत. तर दीक्षाभूमीच्या नंतर आपण कामठी येथे ड्रॅगन पॅलेसला भेट देणार आहोत. तर दीक्षाभूमीच्या 18 किलोमीटर अंतरावरती ड्रॅगन पॅलेस आहे. आणि आपण त्यानंतर ऑटो घेऊन तुम्ही जर आपल्या मुंबईच्या ज्या ऑटो घेतल्या तर तुम्ही 1 तासामध्ये तिथे पोहोचू शकता. आणि जर नागपूरच्या ज्या चार्जिंगच्या रिक्षा घेतल्या तर तुम्हाला 1.5 तास लागणार आहे. त्यानुसार तुम्ही टायमाचं आखणी करूनच निघा. तर इथे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर आहे. तर हे कामठीला जातानाच लागतं. तर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही ऑटो थांबूनसुद्धा बघू शकता. तर कामठी इथे पोचला असून सुरुवातीलाच एक ड्रॅगन पॅलेसचा मोठा एंट्री गेट आहे. त्यात एंट्री केल्यानंतरच आपल्याला भव्य दिवाशी अशी मोठी भव्य जागा दिसते आहे. हा परिसर दिसतो आहे. तर आपण त्यामध्ये बुद्धिस्ट संस्कृतीचे जे केंद्र आहे स्टडी सेंटर म्हणून प्रसिद्ध आहे. तर ते डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे आहे. आतमध्ये कसे आहे आपण ते बघणारच आहोत. तर चला बघूया कसे आहे. आंबेडकरांची मूर्ती बघितल्यानंतर आपण फूड कोर्ट बघणार आहोत. हे आहे फूड कोर्ट. बघा कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता आपण आलो आहोत ड्रॅगन पॅलेसच्या परिसरात. ड्रॅगन पॅलेस हे लोटस टेम्पल म्हणून सुद्धा नावाजलेले आहे. तर मूर्ती बघितल्यानंतर आपण बाजूचा परिसर कसा आहे ते बघूया. मनमोहक वास्तुकला आणि सुंदर लँडस्केप हे ह्या वास्तूचे केंद्रबिंदू आहे. तर चला बघूया हे केंद्रबिंदू आणि आजूबाजूचा परिसर कसा आहे ते.
निघणार आहोत ड्रॅगन पॅलेसचे मेडिटेशन विपश्यना केंद्राला भेट देणार आहोत. तर आपण तिथे आलो आहोत. हे ड्रॅगन पॅलेसचे मेडिटेशन केंद्र आहे. तर ह्याचा मेन एंट्री गेट बंद होता, तर आपण लांबूनच ह्याचा व्हिडिओ घेतला आहे. तर बघा किती सुंदर छान वाटतं. तर चला आपण निघालो आहोत घरच्या परतीला. तर आपण आता ड्रॅगन पॅलेसच्या मेन एंट्री गेटमधून बाहेर निघत आहोत आणि थेट भेटणार आहोत नागपूर स्टेशनला. तर दीक्षाभूमी हे कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय.